नमस्कार सर्वांना, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर उद्या आहे चंपाषष्ठी. चंपाषष्ठी कशी साजरी करायची आणि खंडोबाची तळी कशी भरली जाते या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही अजिबात विसरू नका. खंडेरायांचं 6 दिवसाचं हे नवरत्न चंपाषष्ठी दिवशी संपत असतं. तर चंपाषष्ठी दिवशी आपल्याला कोणते कोणते नैवेद्य दाखवायचे आणि खंडेराव महाराजांची तळी का भरायची, कशी भरायची या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चंपाषष्ठी दिवशी सकाळी आपल्याला पहिले तर सगळ्या देवांना विधिवत स्नान घालून त्यांची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खंडोबाच्या टाकालाही आपल्याला पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तळी भरायची आहे. तर या दिवशी नैवेद्यासाठी आपल्याला वांग्याचं भरीत, त्याच्यासाठी आपल्याला नवीन कांदा वापरायचा आहे. त्याच्यानंतर बाजरीची भाकरी ज्याला रोडगा म्हटलं जातं तर तो रोडगा बनवला जातो आणि पुरणपोळीचा नैवेद्य, हे दोन्हीही नैवेद्य आपल्याला आजच्या दिवशी लागणार असतात. तळी भरल्यानंतर हे नैवेद्य खंडोराव महाराजांना दाखवले जातात. चंपाषष्ठी दिवशी तळी भरली जाते, तळी भंडार केला जातो. तर तो कसा करायचा हेही या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. मणी आणि मल्ल या दुष्ट असुरांचा वध खंडेराव महाराजांनी चंपाषष्ठी दिवशी केला होता. म्हणूनच त्या दिवशी सर्व देवदेवतांनी त्यांच्यावरती भंडारा आणि सोन्याची नाणी यांचा वर्षाव केला होता. पण या दिवशी आताच्या कलियुगात सोन्याची नाणी उधळणं हे आपल्याला शक्य नाही, म्हणून त्या ठिकाणी आपण खोबरं उधळत असतो. म्हणून भंडारा खोबरं हे या दिवशी उधळलं जातं. तर त्याच्यासाठीच आपण तळी भरत असतो. तर ती तळी कशी भरायची, एक ताट घ्यायचं, त्याच्यामध्ये 5 विड्याची पानं ठेवायची, त्याच्यावरती एक सुपारी आणि एक किंवा 2 रुपयांचं नाणं तुम्ही ठेवू शकता. आपण जी वाटी खोबऱ्याची वाटी पूजेसाठी वापरली होती तर तीच वाटी आपल्याला या ताम्हणामध्ये ठेवायची आहे आणि त्या वाटीतच आपल्याला वाटी भरून भंडाराही ठेवायचा आहे. आपण जो पूजेमध्ये खंडोबा महाराजांचा टाक पूजला होता तर टाकही तो या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. काही ठिकाणी पद्धत असते की जो आपण कलश मांडलेला असतो तर तो कलश मध्यभागी ठेवतात, त्या कलशाला टाक टेकवून ठेवतात आणि त्याच्या पुढे ही खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यामध्ये भंडारा ठेवतात. तुमच्याकडे ज्या पद्धतीनं केलं जातं त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी आपल्या देवघरातले सगळ्या देवांना व्यवस्थित स्नान घालून देवपूजा करून घ्यायची आहे, कारण या 6ही दिवसात आपण देवपूजा केलेली नसते. त्याच्यानंतर आपण जो खंडेराव महाराजांचा टाक पूजला होता तर त्यालाही अभिषेक घालायचा आहे आणि त्याच्यानंतर एका ताटामध्ये असं सगळं साहित्य काढून या ताटात तो टाक ठेवायचा आहे आणि आता आपल्याला खंडोबाची तळी उचलायची आहे. ही तळी उचलण्यासाठी 5 पुरुष किंवा 5 मुलं लागतात. तर तुमच्या शेजारपाजारचे किंवा घरातील 5 पुरुष असतील तरीही चालू शकतं. मध्ये हे ताट ठेवून त्याच्या कडेला 5 जणांनी बसायचं असतं आणि त्या ताटाला 3 वेळा उचलून खंडेराव महाराजांचा जय जयकार करायचा असतो. येळकोट येळकोट, जय मल्हार, खंडोबाच्या नावानं चांग भलं असं म्हणत आपल्याला हे ताट 3 वेळा उचलायचं असतं. आपल्याला कपाळाला लावायचं असतं आणि ते पुन्हा एकदा जमिनीवर ठेवायचं असतं. यावेळी तळी आरतीही केली जाते, तीही मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेल. ह्यामध्ये जी खोबऱ्याची वाटी आहे त्याचे 5 तुकडे करायचे. ते 5 तुकडे या 5 विड्याच्या पानांवरती ठेवायचे आणि ही पानं आणि त्याच्यावरती हा थोडा थोडा भंडारा टाकून ती पानं ज्या पुरुषांनी किंवा ज्या मुलांनी ही तळी उचललेली आहे तर त्यांना तुम्ही देऊ शकता. या खोबऱ्याचे 5 तुकडेच का करावे तर त्याच्या पाठीमागं ही एक कथा आहे की या खोबऱ्याच्या वाटीच्या तुकड्यांप्रमाणेच आपल्या घराण्याचा वंश हा वाढत जाऊ दे, 1चे 2, 2चे 4 अशी वृद्धी होऊ दे, म्हणून खंडेरायांचा जय जयकार करून आपण ही तळी भरत असतो. कारण देवदेवतांनीही या दिवशी दिवाळी साजरी केली होती. या दिवशी देवदिवाळीही साजरी केली जाते. खंडेराव महाराजांचं हे युद्ध 5 दिवस चालू होतं आणि 6व्या दिवशी या असुरांवरती खंडोबा महाराजांनी विजय मिळवला होता. म्हणूनच खंडोबा देवांचं अकराळ विकराळ रूप पाहून सर्व देवी देवतांनी त्यांच्यावरती हा भंडारा उधळला होता. म्हणूनच या दिवशी तळी भरताना या दिवशी खंडेराव महाराजांवरती भंडारा हा उधळला जातो. त्याच्यानंतर दिवटी आणि बुदलीही पेटवली जाते. दिवटी पेटवताना कापडाचा काकडा तयार करायचा असतो, तो तेलामध्ये भिजवत ठेवायचा आणि तो पेटवून आता त्यानेही
ओवाळून घ्यायचं असतं. त्याच्यानंतर बाजरीची भाकरी आणि रोडगा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. ही तळी उचलताना काय म्हणायचं ते आता आपण बघूया. हर हर महादेव, चिंतामणी मोरया, आनंदीचा उदे उदे, भैरोबाचं चांग भलं, बोल अहंकारा, सदानंदाचा, येळकोट येळकोट येळकोट, जय मल्हार, खंडेराव महाराज की जय, अगडधूम नगारा, सोन्याची जेजुरी, देवा आले जेजुरा, निळा घोडा, पायात तोडा, कमरी करगोटा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, अंगावर शाल, सदा ही लाल, आरती कळती, म्हाळसा सुंदरी, खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा, सदानंदाचा, येळकोट येळकोट येळकोट, जय मल्हार, खंडेराव महाराज की जय, अडकेल ते भडकेल, भडकेल ते भंडार, बोल बोल हजारी, बाग्या मुरळी, खंडोबा भगत, प्रणाम प्रणाम, बोल अहंकारा, सदानंदाचा, येळकोट येळकोट येळकोट, जय मल्हार. त्या पद्धतीनं तुम्ही तळी आरतीही म्हणू शकता. त्याच्यानंतर देवाला दोन्ही नैवेद्य दाखवायचे आणि त्याच्यानंतर जो उपवास आहे तर तो उपवास तुम्ही सोडू शकता. अशा पद्धतीनं साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही चंपाषष्ठी साजरी करू शकता आणि मल्हारी मार्तंडांचं नवरत्न हे सोडू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.